महापौर यांनी, लोकप्रिय महापौर निकम मॅडम यांनी जो जनता दरबार चालू केलेला आहे त्यामध्ये महापालिकेतले झालेले घोटाळे यापूर्वी देखील मी मांडलेले आहेत, कारण मी 20 वर्ष नगरसेवक म्हणून काम केले, मिसेसनं काम केले. स्टार बाजार आणि बिग बाजार या मिळकतीचा घोटाळा मी कागदपत्रासह मॅडमना दिला. माझा कुठलाही पेपर स्वतःचा नाही, सगळे पेपर हे माहिती अधिकारमध्ये मिळवलेले आहेत, हे पेपर आहेत. तर स्टार बाजारला संजय भोसले यांनी त्यांचा करार बाजूला ठेवून एवढ्या मोठ्या स्टार बाजारला 24,000 भाडं टाकलं आणि वर्षाला 6 लाख प्रमाणे भरून घेतले. 15 वर्षे 90 लाख. मग आमच्या हातात पेपर मिळाले. पेपर मिळाल्यानंतर त्यांचा भाडे करार मला मिळाला. भाडे करार आम्ही आयुक्तांच्याकडे दिला. आयुक्तांनी खाली पाठवला आणि दिवाकर कारंडेंनी ते स्वतः करनिर्धारक संग्राहक असताना त्यांनी त्यांना वर्षाला 67 लाख रुपये सुरू केले. म्हणजे संजय भोसले 6 लाख घ्यायचा आणि 60 लाखाची सूट दिलेली होती आर्थिक भ्रष्टाचार करून. असं केल्यानंतर आता ती थकबाकीचं रक्कम 25,53,18,758. मला सुधाकर चल्लावाडनी काल देखील लिहून दिलेलं आहे की स्टार बाजार या मिळकतीचे असेसमेंट तपासले असता तत्कालीन करनिर्धारक संग्राहक संजय भोसले यांनी मासिक 24,742 भाडे आकारणी करून त्याचा वार्षिक घरफाळा 6,27,400 इतका केला. आता एकाच प्रकरणात त्यानं 20 कोटीचं नुकसान केलेलं आहे. मला त्यांची थकबाकी त्यांनीच दिलेली आहे. त्याचबरोबर स्टार बाजारचं हा थकबाकीचं 25 कोटी झालेलं आहे. मग मी जर काढला नसता तर त्यांचं आत्तापर्यंत 1 कोटी रुपये झालं असतं, कारण त्यानं 15 वर्षे 6 लाख रुपये भरून घेतले. ती वसुली करण्यासाठी ह्या प्रॉपर्टी कार्डवर देखील महापालिका प्रशासनाकडनं आम्ही नाव लावलेलं आहे. दुसरं बिग बाजार. बिग बाजारची जुनी आकारणी त्यानं 60,000 रुपये भाडं टाकून 5 लाख केली, 7,830. हे सगळे माहिती अधिकारात पेपर. परत आमच्या तक्रारीवर 25,51,517 रुपये अशी 10 कोटी झाली. म्हणजे 35 कोटीमध्ये ह्यानं 25 कोटीचा घरफाळा घोटाळा केलेला आहे. त्याचं नाव आहे, पण प्रशासन काय कारवाई करत नाही. सामान्याला 2 लाख 3 लाखाला तुम्ही कुलपं घालताय. मग महापौरांना सांगितलं की ही माहिती खरी आहे का खोटी आहे, सुधाकर चल्लावाडनं उत्तर द्यावं. तर सुधाकर चल्लावाडनं उत्तर दिलेलं आहे की त्याचंच माहिती अधिकार आहे की संजय भोसलेनं ही मासिक 8 लाख टाकायच्याऐवजी 24,742 भाडं टाकलेलं आहे. म्हणजे नुकसान संजय भोसलेनं केलं, प्रॉपर्टीवर लावले. मग हे जर प्रॉपर्टीवर लावून तुम्ही वसूल करत नाही, मग त्या बिग बाजार आणि स्टार बाजारला सोडून द्या. एवढं आम्ही कष्ट करून तुम्ही वसुली करत नाही, कुठल्याही न्यायालयाचा स्टे नाही. अशी हजारो प्रकरणं कमीत कमी या संजय भोसलेनं 150 ते 200 कोटीचा घोटाळा केलेला आहे आणि फिर्यादीचा आरोपी देखील झालेला आहे. यापूर्वी मी प्रशासनाने त्याच्याविरुद्ध क्रिमिनल रिट दाखल केलेला आहे आणि आत्ताही या बाबतीत संजय भोसले दोषी आहे. यामध्ये कमी आकारणी कुणी केली? संजय भोसलेने केली. त्याच वेळा जर त्यानं ते 8 लाखाप्रमाणे केली असती तर या लोकांनी पैसे भरले असते. स्टार बाजार आणि बिग बाजारनं पैसे भरले असते. तुम्ही आकारणी केलेले आहेत, तुम्ही पहिलं दोषी आहे. संजय भोसले यामध्ये दोषी आहे. त्यामुळं हा 25 कोटीचा नवीन घोटाळा ह्या महाशयानं केलेला आहे. हे जी पात्रता देखील सेवा पुस्तकामध्ये 10वी नाही, 12वी नाही, ग्रॅज्युएट नाही, हे देखील माहिती अधिकारात मिळालेलं आहे. त्याच्यावर डिमोशनची देखील कारवाई सुरू आहे. आता कोर्ट मॅटर आहे, तो पण एक निकाल लागेल आणि त्याच्याविरुद्ध काल एक निकाल लागलेला आहे, ती मी उद्या पत्रकार परिषद घेणार आहे.